रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री सुरेश शिंगटे सरांच्या पौर्णिमा या कथासंग्रहातील दिशाहीन गोदा ही कथा आपणासमोर अभिवाचन करण्यात आहे. तत्पूर्वी आजपर्यंत तुम्ही आम्हाला अनेक कथा ऐकून माझ्या चॅनलला सहकार्य केलं, माझ्या कथांचा आनंद घेतलात, मी वाचलेल्या कथांचा आनंद घेतलात, त्याबद्दल आपले मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर आज आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आपणाला विनंती की माझा चॅनल अमित कुमार शेलार हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल ह्या घंटीवरती आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल हे बटन दाबा, म्हणजे आपण माझ्या सर्व कथा ऐकू शकाल. तर ऐकूया माननीय श्री सुरेश शिंगटे सरांच्या पौर्णिमा या कथासंग्रहातील कथा दिशाहीन गोदा. जय जय राम, जय जय राम. अहो ह्याच्या गोशात शिरपानच प्रेताची तिरडी ओढून वड्यातल्या चौघांच्या खांद्याचा आधार घेऊन नदीकडे चालली होती. मनाच्या वरून शिरपाची बायको शिरपाच्या प्रेताला पदरानं वारा घालायची, खोटं खोटं नाटक खरं करतोय असं दाखवत होती. कृष्णा नदीच्या काठावर प्रेत पोचताच सरण रचणाऱ्यांनी सरान रचलं, पाणी पाजलं, प्रेत सरणावर ठेवलं. रीतिरिवाजाप्रमाणे प्रेताला अग्नी द्यायला शिरपाला माग आणि पुढं कुणीच नव्हतं, म्हणून सरणाला कुणीतरी अग्नी लावला, म्हणजे लावावा लागतो म्हणून. अग्नीच्या ज्वाळा गोदाच्या नजरेसमोर भडकत होत्या. गोदा बायकांच्या घोळकात हनवटीला हात लावून बसली होती. जीवनपणी त्रास देणारा आपला नवरा खरंच मिळालाय ह्याच्यावर तिचा विश्वास बसायला तयार नव्हता. एवढ्यात ठाड असा आवाज झाला. फुटलं वाढतं डोसकं. गोदा मनात पुटपुटली. चुलीत मिठाचा खडा तडतडला होता. विस्तव चहूबाजूला विखुरला होता. विस्तवाचा चटका बसताच गोदा भानावर आली आणि तिनं विस्तव चिमट्यानं गोळा करून चुलीत टाकले. बाहेरच्या पडवीत अंथरुणावर पडलेल्या शिरपानं वैतागानं गोदाला हाक मारली, म्हणजे ते सपनात होते. शिरपा गोदाला म्हणला, अग ये रांडे, मला उठीव की, अग मुताय आलंय. गोदा फणकाऱ्यानं बाहेर आली. शिरपाच्या अंगावरचं गोदडं बिरकून त्याच्या हातात दिलं. हाताला हिसका देऊन त्याला उठावलं आणि मुतायचं लोटकं दोन्ही तांगड्याच्या मध्ये ठेवलं. शिरपा लोटक्यात फाळाफाळा मुतला. गोदानं घराच्या मागच्या पडवी भिंतीवरून लोटकं बाहेर रिकामं केलं. गोदा शिरपाला आता चांगलीच वैतागली होती. थोड्या वेळानं शिरपा पुन्हा तिला म्हणला, गोदे आज आंघोळ घालायची नव मला. अगं महिनावत आला असेल मला आंघोळ नाही. गोदा वैतागून मनातल्या मनात म्हणली, केरड्या मरणावी लवकर. चांगल्या मरणानं मरण येतय आणि ह्याला कुठं दडलंय. वर्ष झाले असा बोंबालतोय पालख्या नुसता. शिरपा पुन्हा जोरात वराडला. गोदा त्याच्यावर वरडत म्हणली, अरे पालख्या थांब की जरा, पाणी तापतय ना, आता कर की लवकर शेवटची आंघोळ. का माझा अंत बघतोयस? तुझ्या माड्याचा दुहर निघू दे की एकदा पिळवळा धामाक. पाणी चांगलं कडक तापवलं होतं. शिरपाच्या प्रेताला आंघोळ घालायची होती. पाणी कडक का गार ह्याच्याशी शिरपाच्या प्रेताचा काही संबंध नव्हता. कडक पाण्यानं त्याला भाजणार नव्हतं का गार पाण्यानं त्याला हुडहुडी वारणार नव्हती. वाड्यातल्या आयाबाया जमल्या होत्या. गोदा डोळ्याला पदर लावून रडायचं नाटक करत होती आणि बायका सुद्धा तिला समजावायचं नाटक करत होत्या. शिरपाच्या मड्याला आंघोळ घालायची तयारी चालली. एक दोघांनी मड बसवलं आणि प्रत्येक जण तांब्यानं पाणी शिरपावर वतू लागली. गोदाला कोणीतरी उठावलं. तिनं बादलीत तांब्या बुडावला आणि शिरप्याच्या टाळक्या वाचला. शिरप्या जोरानं वराडला, गोदे रांड किती कडक पाणी तापावलंय, जरा इसण घाल की त्यात.
शिरपाच्या बोलण्यानं गोदा भानावर आले. गोदा खरं तर त्याच्या मरणाची वाट बघत होती आणि शिरपाला मात्र जगण्याची हाव सुटत चालली होती. अजून बी त्याला वाटत होतं आपण ह्या आजारातनं बरं होऊ आणि उमेदीचं जीवन जगू. कदाचित पुढं आपणाला मूलबाळ पण होईल. लग्न झाल्यानंतर गोदानं उन्हापुरात 3-4 वर्ष शिरपाशी चांगला संसार केला. अहो उचपुरा नाकेला गोरापान गोजऱ्यासारा दिसणारा शिरपा तिला लग्नात फार आवडला होता. गोदा सुद्धा शिरपाला साजेशी होती. सिनेमातल्या नटीसारखी दिसणारी गोदा शिरपाला कसलीच काडीचा त्रास पडू देत नव्हती. अंगात बळ होतं तोपर्यंत लाकडं चिचून पैसा कमवून गोदाला त्यानं सुखात ठेवलं होतं. स्वतःच्या त्रासाची तमा बाळगली नाही, शरीराचं चोचलं पुरवलं नाहीत. गोदा देईल तो घास मुटका खाऊन अंगातला आजार तसाच अंगात जिरवून तो गोदासाठी तिच्या सुखासाठी अहोरात्र झटत होता, काबाड कष्ट करत होता. दोष कोणाचा होता कोणास ठाऊक, पण लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी गोदाची कुस काय उजावली नव्हती. नंतर नंतर गोदा शिरपाविषयी उदास बनू लागले, त्याचा द्वेष करू लागली. गोदाच्या तिरस्कारानं आणि कामानं शिरपा दिवसेंदिवस खचत चालला होता. गोदा एखाद्या इनामदार पाटलाच्या बायकोसारखी त्याच्या जीवावर रुबाबात राहायची, खायची प्याची. शिरपाच्या अंगात मुरलेला आजार एक दिवस उफाळून आला. गोदानं त्याला डॉक्टर औषध पाणी केलं नाही केलं. शिरपा अंथरुणाला खिळून राहिला तो कायमचाच. गोदाला आता पर्याय उरला नव्हता. ती पदर कमरेला खोचून पोटासाठी काम करू लागली. शिरपाच्या जीवावर आयतं बसून खाणाऱ्या गोदाला प्रथम काम करणं अवघड गेलं, पण नंतर मात्र सराव झाला. ती आता रोजानं कुणाच्याही शेतात कामाला जाऊ लागली होती. स्वतः जगून जगाच्या लाजकाज नवऱ्याला जगवू लागली होती. तिला आबा पाटलाच्या मळ्यात रोज पोटापुरतं काम मिळत असे. गोदानं शिरपाला आंघोळ घातली, त्याला अंथरुणावर आणून बसावला आणि भाकरीच्या काल्याची ताटली त्याच्या पुढे ठेवली. स्वतःच्या दुपारच्या जेवणाची आणि पाण्याची उपाटी भरली. वटीची शिर्डी सोडून उपाटी डोक्यावर घेऊन त्या आबा पाटल्याच्या मळ्यात कामाला लागले. शिरपानं काल्याचा घास खाल्ला, त्याच्या तोंडाला आळणी चव आली. तो तसाच गोदावर खेकासला. गोदे फोदरे तुला तरी घातलं होतं का ग असलं आणि मी कवा खायला? तुझा बाप तरी खाईल का ग असलं बेचवान? अहो वड खाण्याला शिर्डीला हिसका देऊन गोदा म्हणली, ए किरडीवाल्या, माझ्या बापाचं नाव काढू नकोस का त्याच्या शेणा खाताचा लाजातोयस वीर. माझ्या बापाचा उद्धार करतोयस. अहो इस्त्यात पडलेल्या मिरचीनं तडातडावं तशी गोदा तडतडली आणि शिर्डीला कासऱ्याचा रपाटा हाणून बोळातून रस्त्याला लागली. आबा पाटलाची बायको मेल्यापासनं पाटील गोदीवर मायंदाळे माया लावत होता. तिला कामावर बोलवून फुकाट रोज दिल्यासारखा देत होता. नाडल्या अडल्या प्रसंगी वाटेल ती मदत गोदाला करत होता, पैसा पाणी पुरवत होता. मळ्यात तिच्या माग सारखा राहत होता. दुपारची जेवणाची सुट्टी होताच गोदा हिरीवरच्या धारेवर गार सावलीत इतर बायकांच्या बरोबर जेवायला बसली. अहो शिरपाला मरून आज 3 दिवस झालं होतं. आज शिरपाच्या मातेचा सावडायचा दिवस होता. सावडण्याची विधीची सारी तयारी झालेली. सगळ्या माणसाने पिंडावर बेल फुलं, हळद कुकू, अक्षदा, बुक्का सर्व काय वाहिलं. गोदानही वाहिलं आणि ती नवऱ्याच्या स्मृतीला शेवटची पाया पडली. सारी माणसं कावळा शिवावा म्हणून पिंडापासून दूर बसली, पण तरी सुद्धा शिरपाच्या पिंडाला कावळा काही शिवत नव्हता. माणसं आपापसात काहीतरी पुटपुटत होती. शिरपाची काहीतरी माग इच्छा राहिली असेल. गोदाला इच्छा, तिला पिंडाला पाया पडायला परत सांगा. एवढ्यात कावळा आला आणि गोदाच्या भाकरीवर झपाटा मारून भाकरी चोचीत घेऊन उडून गेला. गोदा विचारतंद्रीतनं जागी झाले, भानावर आले. पाटलाने हे दृश्य लांबनं पाहिलं आणि तो म्हणला, गोदे
हे गोदे, अगं कावळ्यानं भाकरी नेस्तवर कसला विचार करतीस? नवऱ्याच्या आजारपणाची काळजी पडली नव. अगं होईल वारा. अगं आमची माणसं गेली, हं? आम्ही किती काळजी करायची? पाटलाच्या बोलण्यानं गोदा लाजली आणि म्हणली, अव आबा, चांगल्या चांगल्यानं मरण येतंय, ह्याला कुठं दडले? अव नुसता कारणा येणाव आंबावतोया. अगं मरण का त्याच्या हातात आहे गोदी. येळ आल्यावर कशाला थांबतोय मरणाचं? प्रत्येकाला त्याच वाटेला जायचंय. दिवस डोंगराळ होताच बायकांनी सुट्टी केली तरी बी पाटलानं मळ्यातल्या सोप्यात थोडं काम काढून गोदाला थांबवून घेतलं आणि पाटलाने आपला इरादा गोदाजवळ स्पष्ट केला. गोदा, काम तसं लय जिकरीचं नाही. माझी बायको मरून वरीच झालं. पाहुणं रावळं दुसऱ्या लग्नासाठी माझ्या माग लागल्यात, पण एका जीवाला दोन फास नकोत असं मला वाटतंय. पण कुणाच तरी सोबत हवी. अगं सुखादुःखात असं वाटतं. तुझा नवरा बी महिन्याभराचा सोबती आहे, तवा एकमेकाची साथ एकमेकाला बरी आहे. तू म्हणशील तर लग्नाची तयारी आहे बघ माझी, किंवा तसं म्हटलं तर तसं म्हणून सुद्धा तुला ठेवीन. पटल का तुला बघ? आबा, महिना 2 महिने वर्षानं का होईना मी रंडके होणार. मला बी कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. तुम्ही म्हणाल तशी माझी बी तयारी आहे. मग चल तर सोप्यात, आत्ताच थोडासा मुहूर्त लावू. गोदानं काही चाडवेड घेतलं नाही. ती पण बऱ्याच दिवसांची भुकेली होती आणि आबा पाटील वर्षभराचा उपाशी होता. दोघांनी एकमेकाची भूक शमवली. दोघं थोड्या वेळानं सोप्यातनं बाहेर आली. गोदा गावच्या रस्त्याला लागली. पाटील हाक मारून तिला म्हणला, गोदा, तेवढं विसरू नका बघा. शिरपाला महिन्याच्या भरात पोचू, म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल. अव शिरपाला मरून 10 दिवस झालेले. त्याचा 10वा झाला. आजच त्याचा दिवस होता. आबा पाटलाच्या सांगण्यानुसार गोदानं महिन्याच्या आत शिरपाला नदीला पोहोचवला. दिवसाचा स्वयंपाक चालला होता. स्वयंपाक झाल्यावर वड्यातली माणसं जेवायला बसली. इतरांच्या बरोबर गोदाही सगळ्यांना वाढत होती. निदान ह्या निमित्तानं तरी नवऱ्याच्या भुकेल्या अतृप्त आत्म्याला वर स्वर्गात तृप्ती मिळेल. गरम आमटी वाढता वाढता ती कुणाच्या तरी हातावर सांडली आणि शिरपा जोरात वराडला. अगं तुझ्या आईला गोदे, डोळं फुटल्यात का ग? सणाचं जेवण वाढतीयस, गरम आमटीनं हात भाजला की. गोदा पुन्हा बाणावर आली. शिरपा आता खरोखरच मेला होता, पण गोदानं मारल्यामुळं का निसर्गा नियमानं आलेल्या मृत्यूमुळं? हा वेगळा भाग होता. तरी सुद्धा गोदा रडत होती. शेजारी पाजारी नातेवाईक तिला आपल्या आपल्या परीनं समजावत होती. खरं तर गोदाला दुःख झालंच नव्हतं. तिला रडायचंही नव्हतं, पण शेवटी जगराहाटीमुळं तिला तेवढं करावं लागत होतं. तिची मनोमनी इच्छा होती की शिरपानं मारावं, आणि तिनं त्या आबा पाटलाच्या साथीनं साध्य केलं होतं. गोदा आता आनंदात होती. तिचा आनंद नुकत्याच काढलेल्या दुधावरच्या फेसागत चेहऱ्यावरून फसफसून आला होता. ती एका स्वच्छ संध्याकाळी पाटलाला भेटण्याकरता मळ्यात गेली. पाटल्याच्या मळ्यात सोप्यात तिला इप्रीत दिसलं. पाटील एका पांढऱ्या धूड तरुण मुलीशी प्रणय चेष्टा करत असल्याचं तिला दिसलं. गोदानं बाहेरूनच त्याला त्याही स्थितीत हाक मारली. पाटील सावरून बाहेर आला. आपल्या प्रणयलेल्या गोदानं पाहिल्यात हे गृहीत धरून तो गोदाला म्हणला, गोदा, लय उशीर केलास बघ. सांगितल्या वेळेत तू काम केलं नाहीस. माझा नाईलाज झाला. मला पाहुण्याच्या दबावामुळे त्यांच्या मुलीशी लगीन करावं लागलं. आता तुझं तू बघ, हा जा. पण पाटील, आता माझ्या जन्माचं काय, अंकुर धरलेल्या बीजाचं काय? आता ते तुझं तू बघायचंस.
अंकुर खुडून टाकायचा. चुकलीस तू, मी नाही काय. गोदाला सारे पृथ्वी स्वतःवर गरा 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 फिरल्याचा भास झाला. डोक्यावर दारदार कुऱ्हाड कोसळल्यागत झालं. तिच्या नजरेसमोर काजवं चमकायला लागलं. गोदानं क्षणिक विचार केला. पाटील पाटील सापरात जाण्यासाठी पाठमोरा झाला. गोदानं सोप्यातलं फावडं उचललं आणि विजेच्या चपळाईनं तिनं आबा पाटलाच्या मस्तकात टाकलं. आबा पाटलाचं मस्तक फुटलं. पाटील पुरा रक्तानं नाहला आणि तिथंच कोला माडला. त्याचं नंतर काय झालं हे पाहायला गोदा तिथं थांबली नाही. तिच्या डोळ्यासमोर दिसत होती एक खोल खोल विहीर. ती चालत होती, बेभान बेभान चालत होती. तिच्या चालण्याची गती होती, पण पावलांना पावलांना कोणतीच दिशा नव्हती. गोदा गोदा दिशाहीन झाली होती आणि ती अनंतात विलीन होण्यासाठी निघाली होती. तरीही तरीही ती दोन गोष्टीसाठी खूप आनंदी होती. एक एक तिनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं, आपण वांजुट्या नव्हतो, आपण वांजुट नव्हतो. आणि दुसरं, आपण जगातला पाप एक पाप जाता जाता नष्ट केलं पाटलाच्या रूपानं. तरी पण गोदा दिशाहीन होती, दिशाहीन होती. अशी दिशाहीन गोदा. धन्यवाद.